माऊली. तर मी आता तुम्हाला दाखवते. आम्ही सध्या आलेलो आहे फलटण रस्त्याने सध्या. तुम्हाला पाहायला स्टार्टिंग हे बघा, इथून दिंड्या तुम्हाला दाखवते. हे बघा, खूप दिंड्या आलेल्या आहेत. कैलासपती, हे बघा सर्व वारकरी बांधव, वारकरी या ठिकाणी थांबलेले आहे विसावा करण्यासाठी. हे बघा, हे बघा दोन्ही साईडना पण त्यामुळं कुठंच व्हिडिओ टिकवून का तुम्हाला सगळं दाखवणार आहे. रोडना सध्या कसं येतं, हा जो रोड जे काल जिथं माऊलीची दिंडी विसाव्यासाठी होती ते ठिकाण म्हणजे तरडगाव. काल माऊलीचा मुक्काम तरडगाव या ठिकाणी होता आणि आज फलटण या ठिकाणी आहेत. आणि ह्या समोरच्या दिंड्या, ज्या समोर दिंड्या आल्या आहेत ते आता चाललेल्या आहेत पुढं समोर. माऊलीची दिंडी मागे आहे अजून. आता समोरच्या दिंड्या आहेत ज्या माऊलीच्या दिंडीच्या समोर होत्या, ह्या दिंड्या ते चालल्या आहेत. हे बघा काही विसाव्यासाठी. हे बघा अशा रावटी ठोकलेल्या आहे रस्त्यांनी. तर मित्रांनो, मी पहिल्यांदाच वारी करतोय. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे वारी इथलं जीवन सर्व कसं असतं ते. हे बघा, इथं ह्या सर्व दिंड्या चाललेल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणून आलेल्या आहेत. अशी बॅरिकेड्स लावलेले असते ना, जागोजागी पोलीस फोर्स आहे ना. ते एक मोठा पाट आहे पाण्याचा. चौकडे तुम्हाला सगळं वारकरी दिसतील, खूप गर्दी आहेत. हे बघा सर्व ह्या ज्या गाड्या आहेत सर्व वारकरी बांधवांचे. ते वारकरी मुक्काम करायचे. हे बघा हा रस्ता तुम्हाला दाखवतो. जे आता आपला व्हिडिओ बघता यासाठी कोणी आलेले का वारी नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या दिंडीमध्ये आहे ते देखील आम्हाला कळवा. पंढरीच्या वारीला यावर्षी कोण कोण आलेले आहेत त्या मित्रांनी नक्की कमेंट करा. आणि जे मित्र आलेले नाहीत त्यांना आपण आपल्या मोबाईलवरती या ठिकाणी वारी दाखवू लागलोय. इथे केंद्रीय संचार ब्युरो नावाची पण गाडी. आता हे बघा फलटण रस्ता आहे समोर. इथं विसावा आज माऊलीचा फलटणमध्ये. आणि या समोर दिंड्या काही चाललेलं आहे. माऊलीची दिंडी इथून मागं 20 किलोमीटर अंतरावरती. आता समोरच या ठिकाणी या दिंड्या चाललेले आहेत काही वारकरी समोर त्यांचे. रामकृष्ण दिंडी कुठली आपली? दिंडी कुठली म्हणला? जिल्हा कोणता आहे? जिल्हा पुणे तुम्ही का? बरं तुम्ही आता किती वाजून येतात वारीला? वारीला मला किती वाजून येतात तुम्ही? वारी यायला किती दिवस वारीला तुम्ही? वारीला किती वारी? 7 वर्ष झालेत का? आता काय का पुन्हा तर मुक्काम कुठे तुमच्या समोर? मोरूची. असं का? आता रात्री कुठे होते? वाजेगावला. हा पण एक छोटा वारकरी. हा कधी तुम्ही होते? रामकृष्ण. अरे 3 वर्ष झालेत. किती वर्ष ते वय काय? 11 वर्ष. वारकरी चाललेले आहेत सगळे.